आज आपण चटकदार गरमागरम रसम वडे केलेले आहे। वडे अप्रतिम झालेले आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद आणि त्यावर गरमागरम रसम खाण्याची मजा काही वेगळीच आहे। तर अशा प्रकारे तुम्ही रसम वडे करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वडे बनवायला सुरुवात करू। करता सर्वप्रथम आपण रसम बनवून घेऊ। 10 ते 12 आपण मिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा जिरे घ्यायचे आहे आणि हे जाडसर वाटून घेऊयात। अशा प्रकारे मिरे आणि जिरेचा मसाला तयार झालेला आहे। मिक्सी जार मध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालूयात। आल्याचा 1 तुकडा घालायचा आहे। 1 कांदा घालूयात। कढीपत्ता घालूयात। कोथिंबीर घालायची आहे आणि हे जाडसर फिरवून घ्यायचं आहे। 1 टोमॅटो घालून आणि बारीक वाटून घ्यायचा आहे। या ठिकाणी रसमला लागणारा मसाला हा तयार आहे। चला मग तर वेळ न घालवता रसम बनवायला घेऊ। तर कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। चिमूटभर मोहरी घालायची आहे। लाल सुक्या मिरच्या घालूयात। 2 चमचे उडीद डाळ घालायची आहे। डाळ घातल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि डाळीला गुलाबी कलर आलेला आहे। खूप सारा कढीपत्ता घालूयात। हिंग घालायचा आहे अर्धा चमचा आणि वाटलेला मसाला घालूया। मसाला छान सुटा होईपर्यंत मध्यम आचेवर परतवून घेऊ। कोमट पाण्यामध्ये अर्धी वाटी चिंच अर्धा तासाकरता भिजवून घेतलेली आहे। चिंच व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी चिंचेचं पाणी हे तयार झालेलं आहे। अर्धी वाटी तूर डाळ उकडून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घालूयात। आता ह्या ठिकाणी मसाला ही छान सुटा होत आलेला आहे। जिरे आणि मिरची पूड घालायची आहे। अर्धा चमचा हळद घालूयात। अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर घालूयात आणि चिंचेचं पाणी घालायचं आहे। तूर डाळ घालूयात आणि 3 ते 4 ग्लास पाणी घालायचं आहे। रसम ही पातळच असते, त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे जरा जास्त ठेवणार आहोत। आणि रसम आणखी चविष्ट लागण्याकरता एक चमचाभर सांबार मसाला घालायचा आहे आणि गूळ घालूयात। सांबार मसाल्याऐवजी जर रसम मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही तोही वापरू शकता। कोथिंबीर घालायची आहे। एकदा रसमला उकळी आली की 12 ते 13 मिनिटांकरता मंद आचेवर रसम छान उकळू देऊ। साधारण 13 मिनिट झालेले आहे। रसम छान उकळलेली आहे। गरमागरम आंबट गोड आणि काहीशी तिखट असणारी रसम ही तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि रसम झाकून ठेवूयात आणि आता वड्याची तयारी करून घेऊ। या ठिकाणी उडीद डाळ 3 ते 4 तासाकरता भिजत ठेवलेली होती, तर 4 तास झालेले आहे। डाळ अगदी छान भिजलेली आहे। आता आपण ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे। डाळ वाटून घेताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। सुरुवातीला मी डाळ अशीच वाटून घेतलेली आहे। जर लागलंच तर एखादा चमचा पाणी घालायचं आहे आणि डाळ अगदी छान वाटून घ्यायची आहे। उडीद वड्यांकरता आपण जे पीठ वाटून घेतो हे घट्टच पीठ असतं। पीठ 10 मिनिटांकरता झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊ। अद्रकचा 1 तुकडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरे घालूयात आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहे। पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। खूप सारी कोथिंबीर घालूयात आणि वाटलेला मसाला घालायचा आहे आणि हे सर्व छान फेटून घ्यायचं आहे। पीठ आपण जितकं छान फेटून घेऊ ना, ते वडे हे हलके आणि खुसखुशीत होणार आहे। साधारण अर्धा तासाकरता मी एकसारखं पीठ छान फेटून घेतलेलं आहे। पीठ अगदी व्यवस्थित फेटून झालेलं आहे। हे कसं लक्षात घ्यायचं, तर वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पिठाचा थोडा गोळा घालायचा आहे। जर अशा प्रकारे ते वरती तरंगलं तर ह्याचा अर्थ पीठ छान फेटून झालेलं आहे। तेल अगदी छान गरम झालेलं आहे।
वडे सोडूयात. मध्यम आचेवर आपण वडे छान तळून घेणार आहोत. वडे सतत वर खाली करत राहायचं आहे की जेणेकरून सर्व साईडनी वडे छान तळले जातील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे. वडे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर वडेही तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले चविष्ट चटकदार रसम वडे हे तयार आहे. तुम्ही ही वडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर एक वडा आपण तोडून पाहायचा आहे. तुम्ही पाहू शकता वडे खूप सुंदर झालेले आहे. आतून मऊसूद आणि बाहेरून कुरकुरीत असणारे हे रसम वडे तुम्ही करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.